हा मिनी ब्लॉग ना पप्पा जायच्या 2 दिवस अगोदरचा आहे. 2 दिवसात मी जे शूट करून ठेवलं होतं ना अपलोड करण्यासाठी ते आहे. पण वाटलं पण नव्हतं 2 दिवसांनी इतकं मोठं संकट येणार आहे आमच्यावरती. नॉर्मलच लाईफ सुरू होती. घरातली कामं वगैरे आवरणं, सर्व गोष्टी बघणं आणि त्या दिवशी डीमार्टला जायला ठरवलं होतं आम्ही. मग मम्मी, मी आणि क्रिशा गेलो होतो डीमार्टला. वातावरण पण खूप सुंदर होतं. मग नंतर पप्पा त्या दिवशी आले नव्हते सोबत, कारण त्यांची थोडी तब्येत ठीक नव्हती वाटत. मग बोलले तुम्हीच जाऊन या. तिथे मला माझे 2 फॉलोवर्स भेटले. त्यांना मला भेटून खूप छान वाटलं. घरी आलो आणि निर्वाण लगेच शोधायला लागला की काय खायला आणले. दुसऱ्या दिवशी सामान लावत होते तर क्रिशा मला हेल्प करत होती आणि त्या दिवशी माझा मूड खूप छान होता. म्हटलं चला नवीन घरात गेल्यापासून ना मी म्हणजे देवपूजा केली नव्हती आणि हे मंदिर माझ्या भावाने मला दिलं होतं. मग म्हटलं चला ते मस्त आज देवपूजा करून घेऊयात आणि लाईटिंग वगैरे मीच लावली होती आणि छान देवाची पूजा करायला घेतली. छान सर्व सेट केलं मस्तपैकी. मी खूप खुश होते आणि इतकं भारी वाटत होतं ना. मग दिवाबत्ती वगैरे केली आणि खूप प्रसन्न वाटत होतं. वाटलं पण नव्हतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असं होणार आहे. मग सर्व केलं, आवरलं आणि मिरवांना मॉप आणल्यापासून या मॉपच्या मागेच लागला होता. ते डोक्यावर ठेव, कुठे काय कर. आणि पप्पा बोललेले की मला पावभाजी खूप खायचं मन होते म्हणून त्यांच्यासाठी पावभाजी बनवायला घेतली. म्हटलं चला सर्वच खातील आणि मस्त आम्ही छान एकदम एन्जॉय करत पावभाजी बनवली. सर्व सामान मीच घेऊन आले होते जाऊन पूजा वगैरे करून झाल्यानंतर. आणि मी म्हटलं ना मिरवान काय मॉपला सोडतच नव्हता, त्याच्या मागेच लागला होता. इथे फक्त पप्पाचा थोडासा पाय दिसला आहे. नंतर पावभाजी एन्जॉय केली आणि ह्याच दिवशी रात्री पप्पाची तब्येत खराब झालेली आणि दुसऱ्या दिवशी असं होईल वाटलं नव्हतं. मी संध्याकाळी माझी मैत्रीण, माझी मामाची मुलगी सोनाली आम्ही बाहेर रेस्टॉरंटला जायचं ठरवलं आणि तेव्हा पप्पाची नॉर्मल तब्येत खराब होती, एवढं असं वाटलं नव्हतं. मग आम्ही फुल एन्जॉय करत निघालो. तिकडे पोचलो आणि मस्त जेवण एन्जॉय केलं आणि क्रिशा पण खूप जास्त एन्जॉय करत होती. मी पण खूप एन्जॉय केलं. बाहेर जायचा काय प्लॅन नव्हता, पण मम्मी पहाटे गावाला जाणार होती. मोठा भाऊ आणि वहिनी त्यांना डिलेवरीला सोडायला, मोठ्या वहिनीला. म्हणून म्हटलं उद्यापासून पप्पाला सोडून कुठे जाता नाही येणार म्हणून आजच गेले होते, कारण की ते 1 हफ्ता येणार नव्हते. पण वाटलं पण नव्हतं की दुसऱ्या दिवशी पप्पा जे हॉस्पिटलला जातील ते रिटर्न घरी येणारच नाही. मी मोठ्या व्लॉगमध्ये सांगेल की पप्पाला काय झालेलं.